संजू सर से जब मिला उन्होंने कहा कि आपके पिता और मेरे पिता के संबंध है. Our fathers know each other very well. Let's do this for them. And I take that to my heart. My big brother Abhishek. एकही प्रश्न विचारला नाही. भावासारखे उभे राहिले. अभिषेक तुमचा मी अत्यंत आभारी आहे. अजय भाऊ, अतुल भाऊ 10 वर्षापासून सातत्याने त्यांनी साथ कधी सोडली नाही. महाराजांबद्दलचं त्यांचं प्रेम ह्याच्यावर कधीच कोणी प्रश्न उठवू शकत नाही. त्यांची श्रद्धा, कधी कधी असं वाटतं की ते महाराजांना जसे पाहतात तसं मी का पाहू शकत नाही आहे, परंतु प्रयत्न केले. बमन बमन सर असतील, अमोल सर, जितू. एक दिवस आधी मी त्यांना विचारलं, माझ्याकडे ॲक्टर नाही आहे, तुम्ही कराल का? एकही प्रश्न विचारला नाही. एवढं प्रेम दाखवल्याबद्दल मी सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. महेश सर तेच हो, एवढं प्रेम का माहीत नाही, पण दिल्याबद्दल. भाग्यश्री मॅम असतील, विद्या मॅम, त्यांनी खरंच भरभरून साथ दिली. आणि जे त्यांनी काम केलंय, खरं म्हणजे काय ना की महाराजांवरती चित्रपट बनवायचं ही माझी लायकीच नाही आहे. मला असं वाटतं की या जगात लाखो चित्रपट जरी झाले आणि जगातले सगळ्यात चांगले डिरेक्टर्सनी पण केले, तरी आपल्या महाराजांना न्याय देऊ शकेल असा एकही चित्रपट बनवू शकत नाही. कारण त्यांची कीर्ती, त्यांची स्मृती ही आपल्या कर्तृत्वापेक्षा फार फार मोठी आहे, फार उंच आहे. आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. इथे टीममधले सगळेच आहेत. चित्रपटाचं लेखन डॉक्टर अजित वाडीकर, संदीप पाटील, प्राजक्त देशमुख, आणि हिंदीचे संवाद जयदीप यादव, या सगळ्यांची मेहनत. उर्वशी एडिटर असतील, संतोष सर सिनेमॅटोग्राफर, ऋषी, मानुषी, नॅफ, कॉस्ट्यूम, निखिल, अपूर्वा. अडचणीच्या काळात त्यांना इतका त्रास दिला मी, पण हे जे भव्य दिव्य सेट उभे त्यांनी केलेत. वेळ लागेल सांगत राहायला, पण आत्ता जे ट्रेलर पाहिलं आहे, रितेश भाऊ, ज्योती मॅम, एव्हरीबडी, तेव्हापासून ना, म्हणजे पहिलं ट्रेलर पाहिल्यानंतर सुद्धा, नंतर हिंदीमध्ये पाहिल्यानंतर सुद्धा ते जे अश्रू सुरू झाले होते डोळ्यातले, थांबत नाहीत. भाऊ असं कधी झालं नाही. हे इतकं हृदयाला लागलंय. हे पाहायचं होतं, हेच पाहायचं होतं. थँक्स लॉट. ह्याच्यात जेव्हा ती लाईन येतं, काय ना आमच्यासाठी समहाऊ हे सगळे कलाकार आहेत, एक मातब्बर कलाकार आहेत. आम्ही राजेच बघतो, आम्ही जिजाऊच बघतो, आम्ही शहाजीराजेच बघतो. तेव्हा जेव्हा महाजिजाऊ म्हणतात ना, आम्हाला त्याचं मुंडकं आणून द्या. आम्हाला माहिती आहे ते किती खोल आहे, ती जखम किती खोल आहे. आमच्यासाठी ते इमोशनलच आहे. आमच्यासाठी आम्ही बघताना सुद्धा, आम्ही ऐकताना सुद्धा, जेव्हा भाऊंनी स्टोरी सांगितली त्याही वेळेला ते तितकंच टोचत होतं. कारण त्याच्यातली धार काय ती आम्हाला माहिती आहे. सगळं आपल्या इतिहासप्रेमी महाराष्ट्रातल्या तर सगळ्याच लोकांना हे माहिती आहे आपण कसं पाहतो या गोष्टींकडे.
आमच्याकरता ना एक शब्द होता, मी कायम बोलत होतो, आमचा निखिल असेल, भाऊंबरोबर बोलत होतो. तो एक ऐकलेली ओळ आहे, कायम ऐकतो आपण. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. फक्त आठवत होतो, कारण ऐकून वाचून बघतो ना खूप छान वाटलं. तो बघताना खूप छान वाटला. आता हे रूप आठवून, तो प्रताप आठवून त्याबद्दल काही कंपोज करायचं आहे, ही छोटी गोष्ट झाली हो. फार ही खूप छोटी गोष्ट झाली. ती मानवंदना देता आली, तो मुजरा करता आला. आय थिंक आमच्या देवाने आम्हाला संगीतकार केलंच कारण आम्हाला हे करता यावं म्हणून. तर तसं आमच्याकडे काही नाही. आमच्याकडे फक्त या देवतेबद्दलची भक्ती आहे. त्या जोरावर आम्ही इथपर्यंत आलो आणि हे आम्ही आज करू शकलो. मी पाहिले नाही आम्ही शिवराय, तुम्ही नाही पाहिले. अशी माणसं ज्यांनी आम्हाला सगळ्यांना शिवराय ऐकवले, त्या सगळ्यांचे आभार मानतो. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं की एवढा मोठा माणूस होता, इतकं मोठं कर्तृत्व आहे त्याचं. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं. आणि आम्ही जे पण करतोय ना, आम्हाला वाटत होतं नाही अजून मोठं करायला पाहिजे, हे कमी आहे, अजून करायला पाहिजे. आताही वाटतंय, परवा पण भाऊ बरोबर बोलत होतो, अजूनही करतोय काहीतरी. आमचे प्रयत्न आम्ही करतोय, ही फक्त आमची भावना आहे. माझ्या अश्रूंकडे लक्ष नका देऊ, हे बोलणं माझं फार महत्वाचं आहे. अजूनही करतोय, प्रयत्नच करतोय. अवघड आहे, फार अवघड आहे. आणि ह्याचं संगीत करणं हा एक भाग झाला, ते लिहिणं एक भाग झाला, गाणं एक भाग झाला. पण हे सगळ्यांनी हे जे काही चित्रित केलंय, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन, खूप कौतुक. हे बघताना इतकं अंगावर आलं. दिस इज मेस्मरायझिंग, अमेझिंग. त्या युगात तुम्ही घेऊन गेलात आणि आम्ही जगतोय ते. आज बघताना फार छान वाटलं. आनंद आहे सगळा. मी खरं गोष्ट सांगू, एकच मिनिट अजून बोलतो, सॉरी. एक फार मोठा दिवस आहे आपल्या आयुष्यातला, ज्याला आपण म्हणतो शिवप्रताप दिन. त्या शिवप्रताप दिनाची ही कथा आहे.